हालेलुया हालेलुया रोमकरस्पत्र 9:6-9 देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. ते सर्व इस्रायली आहेत म्हणजे ते मात्र देवाची संतान आहेत असे नाही. ती सर्व अब्रामाची मुले म्हणून ती अब्रामाची संतान आहेत असं पण नाही. आता बघा आपण बायबलमध्ये काही गोष्टी पाहू. वचन ते सांगते की आता संपूर्ण जगात सर्व जे लोक आहेत आपण सर्व देवाची मुलं आहेत. वचन ते सांगते की ते सर्व इस्रायलातले वंशातले आहेत. पण इस्रायलाच्या वंशातले असून ते सर्व इस्रायली आहेत म्हणजे देवाची संतान आहेत असं नाही दिलं. किंवा अब्रामाची जी संतती अब्रामाची मुलं झाली ती सर्व अब्रामाची मुले आहेत असं पण नाही बायबल सांगते. मग कसं आहे का तर मात्र जे देहाद्वारे जन्मले ते अब्रामाची संतान नव्हे तर जे अभिवचनाच्या द्वारे जन्मले ते अब्रामाचे संतान. ती अभिवचनाद्वारे बघा इस्माईल आणि इसाकाला अब्रामाचे संतान म्हटले अभिवचनाद्वारे. वचनानुसार जन्मलेला इसहाक आणि देहानुसार जन्मलेला इस्माईल. आता या ठिकाणी बायबल सांगते जे वचनानुसार जन्मलेले तीच देवाची मुलं किंवा देवाच्या सेवकांची मुलं आहेत आणि त्यांना महत्व देण्यात आलेले. आता या ठिकाणी बायबल काय सांगते बघा जसं की उत्पत्ती 21 अध्यायामध्ये उत्पत्ती 21 अध्याय 8 ते 21 वचनापर्यंत जेव्हा सारेने इस्माईल आणि मात्र हागार यांना बागडताना पाहिलं तेव्हा मात्र सारा अब्रामास म्हणते की दासी आणि तिच्या मुलाला घालून द्या. अब्रामाने गोष्ट वाईट वाटली. तो परमेश्वर पित्याने अब्रामास म्हटले तुझी बायको तुला जे सांगते ती सगळे सारा तुला जे सांगते ते सगळे कारण तुझा वंश इसहाकच चालवणार. आणि मग अब्रामाने इस्माईल आणि हागार यांना घालून दिले. आता याचा अर्थ कुठे येतो का गल्लीकरस्पत्रामध्ये 4 अध्याय 28 ते 30 वचनापर्यंत तिकडे काय दिले बंधूजनो इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. परंतु त्या वेळेत देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसं आताही होत आहे. पण शास्त्राने काय म्हणतो त्या दासीला व तिच्या मुलाला घालून दे आणि दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. काय सांगते वचन इकडे इस्माईलला आणि हागीरला घालून द्यायला सांगितलं. फक्त इसाक तुझा वंश चालवणार कारण इसाक आज्ञानुसार वचनानुसार जन्मलेला होता आणि इस्माईल देहानुसार जन्मलेला होता. तर देहानुसार जन्मलेला इस्माईल इसाकाला त्रास देत होता. जो वचनानुसार जन्मलेला होता ज्या इसाकाच्या द्वारे पुढे परमेश्वराची संतती आशीर्वादी होणार होती किंवा इसाकाच्या द्वारे पुढे इसाकाच्या वंशामध्ये परमेश्वराचे सेवक जन्म घेणार होते. म्हणून देवाने म्हटले इसाक आत्म्यानुसार वचनानुसार जन्मलेले तोच तुझी संतती आणि त्याची संतती आशीर्वादी होणार इस्माईलने. आणि इस्माईल इसाकाला त्रास द्यायचा छळ करायचा त्यामुळे देवाने म्हटलं हागार आणि इस्माईल याला घालून द्या आणि इसाकाला ठेवा. आता इकडे बघा बायबलमध्ये इसाकाला देवाने आशीर्वादी संतती मानली कारण तो अब्रामाचा मुलगा होता
आणि इस्रायलापासून पुढे परमेश्वराने इस्रायल वंशजांची स्थापना केली. पुढे परमेश्वराचे महान सेवक या इस्रायल वंशजातून बनले गेले. परमेश्वराची सेवा मजबूत रीतीने पुढे वाढत गेली. आता बायबल इकडे काय शिकवते, जी मुलं परमेश्वराच्या सेवकांची मुलं आहेत, ज्या मुलांना परमेश्वर आपल्या सेवेसाठी किंवा कार्यासाठी बोलवलेले किंवा जगात पाठवलेले, ती मुलं परमेश्वराची मुलं आहेत. म्हणजे ती देवाच्या सेवकांची मुलं असून ती परमेश्वराची आशीर्वाद युक्त मुलं आहेत. आणि बायबल सांगते या मुलांना त्रास देणाऱ्या लोकांना परमेश्वर घालून दे. बघा, इस्माईल भले अब्रामापासून होता पण देहानुसार होता, पण इस्रायल देवाच्या वचनानुसार, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराची पुढे सेवा होणार होती. मग इस्रायलला त्रास देणारा इस्माईल याला त्याच्या आईला हगार यांना घालून देण्यात आलं. देवाने अलग केलं, त्याला वेगळं केलं, दूर केलं का? कारण हा देवाच्या सेवकाचा मुलगा इस्हाक, ज्याच्याद्वारे पुढे परमेश्वराची सेवा होणार होती. आणि म्हणून परमेश्वर पित्याने इस्हाकाला सहाय्य केलं आणि इस्हाकाच्या संततीला आशीर्वादित केले. मग अगोदर आपण वाचन वाचलं की मात्र अब्रामाची संतती, अब्रामाच्या द्वारे झालेला वंशज सर्व अब्रामाचीच मुले असणे, तर जी आज्ञेनुसार आहे, जी परमेश्वराच्या सेवेत आहे, परमेश्वराच्या कार्यात आहे, ती अब्रामाची संतती, ती परमेश्वराची संतती. आणि देवाच्या लोकांची जी मुलं आहेत ती आशीर्वादित मुलं असतात. आणि जर त्या मुलांना त्रास देणार किंवा त्यांचं नाव काहीतरी बदनाम करणार तर परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकणार. कारण देवाची जी संतती आहे किंवा देवाची सेवकांची जी संतती आहे ती आशीर्वाद युक्त संतती आहे. परमेश्वराने त्यांना पाठवले आपल्या सेवेसाठी, आपल्या कार्यासाठी. बघा, इस्रायलाला त्रास देत होता इस्माईल छळ करत होता इसाकाचा. देवाने इस्माईलला घालून दिलं, तर इसाक देवाच्या वचनानुसार जन्मलेला होता, ज्याच्याद्वारे देवाची सेवा होणार होती ती झाली. म्हणून देवाने इस्माईलला त्याच्या आईला घालून दिलं, कारण तो इसाकाला त्रास देत होता. बायबल सांगते जसं पूर्वी देवाच्या सेवकांच्या मुलांना जन्मानुसार जन्मली होती, जसं त्यांचा छळ होत होता तसं आता पण होत आहे. खरोखर देवाच्या लोकांच्या मुलांना अजिब त्रास देण्यात येते, त्यांना त्यांचा छळ करण्यात येते किंवा त्यांची बदनामी करण्यात येते, जसं या वचनामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा लोकांवर देवाचा कोप भडकणार. काय सांगते, ज्या प्रकारे हागार आणि इस्माईल यांना देवाने अलग केलं, त्या प्रकारे आताच्या संततीला जर कोणी त्रास देते तर देव त्यांना अलग करणार. देव त्यांना दूर घालून देणार जी परमेश्वराच्या सेवकाच्या संततीला त्रास देणार. हालेलुया. कारण देवाची सेवक देवाची मुले आणि त्यांची मुलं देवाची आवडती लेकरं, आणि जर त्याला त्रास दिला तर देवाचा कोप भडकणार. बघा, बायबल मध्ये याद्वारे काय शिकवलेलं आहे की जी परमेश्वराच्या सेवकांची मुले ती किती आशीर्वादित असतात, कारण ती पवित्रतेने जन्म घेतात आणि त्यामुळे ती देवाची खास मुलं बनली जातात. बायबल काय सांगते बघा, वचन काय सांगते पहा, नीतिसूत्रे 11:21 वचनात, दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, परंतु धार्मिकाच्या वंशजांची मुक्तता होईल. धार्मिकाचा जो वंश आहे त्याची जी मुलं, त्याची पिढी जी आहे ती सर्व संकटातून मुक्त होतील. धार्मिकाची मुलं सर्व संकटातून मुक्त होतील, पण दुर्जनाला शिक्षा होणारच. त्याला शिक्षा झाल्याशिवाय चुकणार नाही, म्हणजे होणारच त्याला शिक्षा. पण धार्मिकाच्या मुलांना देव सर्व संकटातून सोडते, म्हणजे देव धार्मिकाच्या मुलांवर लक्ष देते. पुढे बायबल सांगते स्तोत्रसंहिता 102:28 वचनात, तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्या समोर स्थायिक होईल. प्रभूच्या सेवकाची संतती, बायबल काय सांगते, त्यांचा वंशज, त्यांचं कुटुंब कायम टिकेल आणि ते प्रभू समोर स्थायिक होतील. परमेश्वर समोर ते स्थायिक होतील, म्हणजे देवा समोर ती वस्ती करतील.
देवाच्या सेवकांची मुलं देवाच्या समोर वस्ती करतील आणि त्यांचा वंश कायम टिकून जाईल. मात्र देवाच्या सेवकांच्या मुलाला जे त्रास देतील किंवा त्यांची बदनामी करतील, विचार करा देवाचा क्रोध त्यांच्यावर किती भडकेल. जसं की बघा बायबल काय सांगते, वचन सांगते 2 इतिहास 24 अध्यायामध्ये यहोयाश जो होता याला यहोयादा याजक याने त्याच्या बायकोने वाढवलं, मोठं केलं, लहानाचं वाचवलं, त्याचं लग्नही करून दिलं. पुढे यहोयादा याजक जो प्रत्येक वेळी त्याला मार्गदर्शन करत होता, यहोयादा याजक म्हातारा झाला आणि मरण पावला. त्यानंतर मात्र यहोयाश बिघडला गेला, तो मूर्ती पूजेच्या आहारी गेला. म्हणून देवाने संदेशी पाठवले, पण तरी तो सुधारला नाही किंवा यहुदी लोक सुधारले नाही, मात्र परमेश्वराने वळाले नाही. म्हणून देवाने काय केलं, यहोयादा याजकाचा मुलगा जकरिया त्याच्यामध्ये आपला आत्मा घातला, त्याला पाठवलं, जा योआशला तू अगदी यहुदी लोकांना तू मार्गदर्शन कर, तू त्यांना शिकव म्हणून. तेव्हा मात्र जकरिया जो यहोयादा याजकाचा परमेश्वराच्या सेवकाचा मुलगा होता, तुम्हाला तो संधी देऊ लागला, तुम्ही का देवाची आज्ञा उल्लंघिता या तुम्हाला यश यावायचे नाही. परंतु या लोकांनी काय केलं, उलट यहोयादा याजकाच्या मुलाला जकरियाला तर मारूनच टाकलं. संदेश ऐकण्याचं सोडू द्या, उलट देवाच्या सेवकाच्या मुलाचा त्याने वध केला. आणि मरती वेळी जकरियाने म्हटलं, देव याच्या उंटे नक्की फेडेल, उसने नक्की फेडेल, तुम्ही जे केलं त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला नक्की देईल. त्यावेळी परमेश्वराचा क्रोध भडकला. बघा तोपर्यंत देव शांत होता, देव काही बोलला नाही, पण जेव्हा त्याने देवाच्या सेवकाच्या मुलाला मारून टाकलं तेव्हा देवाचा क्रोध भडकला. मग देवाचा इतका भडकला की देवाने त्याला आरामाच्या हाती दिलं. दिमिश्काचा राजा, आरामाचा राजा जो होता त्याच्या हाती दिलं, दिमिश्की लोकांच्या हाती दिलं. आणि मात्र त्यांच्या हाती देऊन मात्र ते थोडकेच लोक होते, तरी त्या थोडक्याच लोकांनी योआश आणि त्याच्या लोकांना नष्ट केले, लोकांना मारून टाकले, यहुदी लोकांना. आणि योआशला मोठ्या मोठ्या जखमाने पीडित केले, त्याला घरी आणले आणि तिकडेच तो मेला. का? कारण त्याने देवाच्या सेवकाच्या मुलाचा वध केला म्हणून. तो देव तोपर्यंत काही बोलला नाही, पण जेव्हा त्याने देवाच्या सेवकाच्या मुलाचा वध केला तेव्हा देवाचा क्रोध जास्त पेटला. हालेलुया, हालेलुया. म्हणजे देवाच्या सेवकांची जी मुले ती आशीर्वादित मुले. आणि मात्र बायबल सांगते त्यांची निंदा करणार किंवा त्यांच्या विरुद्ध बोलणार तर परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर नक्की भडकणार. म्हणून चुकून पण अशा चुका करू नका, कारण देव जेव्हा आपल्या सेवकांना मुलं देतो तेव्हा देव त्यांना सेवेसाठी पाठवतो. आणि भले ते चुकत असले तरी परमेश्वर त्यांना सुधरवणार आणि परमेश्वर त्यांना आपल्या सेवेसाठी घडवणार. परंतु जर इतर व्यक्ती जर त्यांची निंदा किंवा त्यांना त्रास देत असेल तर ते परमेश्वराच्या न्यायातून सुटणार नाही. परमेश्वराचा क्रोध मात्र त्यांच्यावर भडकणार. कारण देवाच्या सेवकांची मुलं एक पवित्र बीज म्हणून निर्माण होतात आणि त्यामुळे ती परमेश्वरासाठी खास बनतात, जी वचनानुसार, आत्मेनुसार आणि प्रार्थनेनुसार जन्म घेतात. आणि त्यामुळे परमेश्वर त्या मुलांच्या द्वारे आपला संकल्प, आपली योजना सिद्धीस नेतो, आपला संकल्प पूर्ण करतो. आणि परमेश्वराचा अनुग्रह मात्र त्या मुलांवर असतो, परमेश्वराचा आशीर्वाद मात्र त्या मुलांवर असतो. म्हणून बघा इस्रायला त्रास देत होता इस्माईल, देवाने काय म्हटलं प्रमाणे साराचे सत्य सगळे घालून दे ना, ताबडतोब त्याला घालून देण्यात आलं, कारण इसाकाला तो त्रास देत होता. इसाकाचा जो आज्ञेनुसार जन्माला होता त्याचा तो छळ करत होता. आणि म्हणून देवाला ही गोष्ट आवडली नाही, म्हणजे अब्रामाला गोष्ट कळली नाही की माझ्या मुलाचा छळ होते, अब्रामाला काहीच माहिती नाही, पण सारेचं बरोबर लक्ष होतं. आणि म्हणून ती नवऱ्याला म्हटलंय दोघांना घालून द्या. तेव्हा अब्रामाला ही गोष्ट पटली नाही, पण देव सर्व पाहत होता. देवाने म्हटलं सारा जे सांगते ते सगळे, कारण जी मुलं वचनानुसार, प्रार्थनेनुसार जन्मलेली आहे ती परमेश्वराची मुलं आहे. आणि त्यांना जर कोणी त्रास देते तर परमेश्वराचा क्रोध नक्की भडकणार. हालेलुया.
कारण देव पुढे जाऊन याच मुलांच्या द्वारे आपली सेवा घडून आणणार आहे, आपलं कार्य घडून आणणार आहे. त्यामुळे देवाच्या सेवकाच्या संततीला कधी त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. देवाचा क्रोध कधी भडके आणि कधी नाश होईल हे आपल्यालाच कळणार नाही. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, मुझे सांगते की मात्र यशया 61:6-9 त्याच्यामध्ये सुंदर रीतीने म्हटलेले की परमेश्वराच्या सेवकांची संतती ही किती आशीर्वादित असते, जिथे कुठे जाईल तिथे ती आशीर्वादित होईल. वचन काय सांगते, तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्राची संपत्ती तुम्ही भोगाल, त्याचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान पाहाल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. कारण मला परमेश्वर न्यायप्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे. मी त्यांना खात्रीने प्रतिफळ देईन, त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन. आता कोण आहे? देवाचे सेवक. देवाचे सेवक याला याजक म्हणतील. देव त्याला आशीर्वादित करेल. जेवढं त्यांची निंदा केली देव त्याला सन्मान देईल आणि त्याची संतती न वचन करू. अन्य राष्ट्रात त्यांचा वंश, देशोदेशाच्या लोकात त्यांची संतती प्रख्याती होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती असेल त्यास पाहणारे कबूल करतील. आपण 7 ते 8 पर्यंत पाहिलं ना, देवाचे सेवक ज्यांना देव निवडेल, जे देवाचे सेवक आहे ज्यांना देव याजक म्हणून निवडेल, देव त्यांना दुप्पट प्रतिफळ देईल. जेवढी निंदा बदनामी झाली तेवढं देव त्यांना आनंदाने सन्मान देईल. आता त्यांची संतती म्हणजे देवाच्या सेवकांची संतती, अन्य राष्ट्रामध्ये त्यांचा वंश, देशोदेशाच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल. अगदी देवाच्या सेवकाची संतती साऱ्या जगात प्रसिद्ध होईल. आणि बायबल सांगते की जे जे लोक त्यांना पाहतील ते कबूल करतील की परमेश्वराने आशीर्वादित केलेली मुलं आहेत. जे जे लोक परमेश्वराच्या सेवकांच्या मुलांना पाहतील ते काय म्हणतील? देवाने आशीर्वाद दिलेली मुलं आहेत म्हणून. असं प्रत्येक मनुष्य त्या देवाच्या सेवकांच्या मुलांच्या बाबतीत म्हणतील. हालेलुया. आणि देव त्याला देशोदेशामध्ये मात्र आशीर्वादित करील. सर्व ठिकाणी त्यांची प्रसिद्धी होईल देवाच्या सेवकांच्या मुलांची. पुढे बायबल काय सांगते त्यांच्या संबंधाने पहा, यशया 66:22 कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन, ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसं तुमचा वंश, तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणेल. हे कोण आहे? जर आपण अगोदरच्या वचनात पाहिलं तर हे परमेश्वराची सेवा करणारे याजक प्रभूच्या सेवकाविषयी दिलेले आहे. अगोदरची वचने जर आपण पाहिली 20 आणि 21 पर्यंत, तर हे दोन लोक आहेत जे देवाचे सेवक, याजक सेवा करणारे. त्यांचा वंश बायबल काय सांगते? त्यांचा वंश परमेश्वर समोर टिकून राहील, त्यांचं नाव टिकून राहील. परमेश्वराच्या सेवकांच्या याजकांच्या मुलांचं देव त्यांचं नाव टिकून ठेवेल, त्यांचा वंश टिकून ठेवेल. त्याच्या संततीला प्रभू आशीर्वादित करेल. जे प्रभूचे सेवक आहेत, याजक आहेत, संदेश आहेत, त्यांच्या मुलांना भरपूर आशीर्वाद देईल. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, यशया 59:21 वचनात परमेश्वर म्हणतो, माझा तर त्याच्याशी हाच करा. तुझवर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान त्याच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून जावायचे नाही असे परमेश्वर म्हणतो. प्रभू काय म्हणतो आपल्या सेवक याकोबला? प्रभू म्हणतो, मी तुझ्यामध्ये जो माझा आत्मा घातलाय, माझी वचने तुझ्या तोंडात घातलेली आहे, ती तुझ्यावर तुझ्या मुलामध्ये ती उतरतील. तुझ्या मुलावर तो आत्मा येईल, ती वचने तुझ्या मुलाच्या तोंडात येतील. मग त्यांची जी संतती आहे त्याच्या संततीवर तो आत्मा येईल, ती वचने, आणि तुझी पूर्ण संतती पिढी वंश
यांच्या मुखातून माझं वचन कधीच नाहीच होणार नाही. म्हणजे देव एका सेवकाची संतती अशी बनवतो की पिढ्यानपिढ्या ते आशीर्वादित होते. पिढ्यानपिढ्या प्रभू त्या संततीला आपल्या सेवेसाठी निवडतो. आपला आत्मा पिढ्यानपिढ्या त्याच्या संततीला आणि आपली वचन पिढ्यानपिढ्या त्याच्या संततीला देतो. म्हणून देवाच्या सेवकाची जी वंशज आहे, त्याचं जे कुटुंब आहे, त्याची जी संतती आहे, ती आशीर्वादित संतती आहे. परमेश्वराने अनुग्रह दिलेली ती संतती आहे. आणि जर त्याची कोणी निंदा करत आहे, त्रास देते, तर त्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध भडकणार, परमेश्वराचा राग त्यांच्यावर भडकणार. कारण देवाची संतती, देवाच्या सेवकांची संतती आशीर्वादित आहे म्हणून बायबल सांगते. पुढे वचन काय सांगते पाहताच त्यांच्या संबंधाने. हालेलुया, हालेलुया, म्हणजे सूत्रसंहिता 37 अध्याय 37 वचन. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा, शांतीप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. जो शांतीप्रिय मनुष्य आहे, धार्मिकतेत परमेश्वरामध्ये वाढत आहे, परमेश्वराच्या सेवेत वाढत आहे, त्याचा वंश टिकून राहील, त्याचा वंश कधीच नष्ट होणार नाही. प्रभू त्याच्या वंशजाला आशीर्वादित करतो जो शांतता प्रिय आहे, जो परमेश्वराच्या सेवेत आहे, चांगल्या गुणात आहे, चांगल्या शिकवणीत वाढत आहे. प्रभू त्याच्या संततीला आशीर्वाद देतो. पुढे सूत्रसंहिता 37 अध्याय 25-26. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती ढिकीस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसरी देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. दावीद काय म्हणतो? मी तरुण होतो, आता मी म्हातारा झालेलो आहे, पण माझ्या तरुणपणापासून म्हातारपर्यंत मी माझ्या या आयुष्यात नीतिमान लोक, परमेश्वराचे जे सेवक आहे, त्यांची संतती भिकेला लागलेली कधी पाहिली नाही. देवाच्या सेवकांच्या मुलांकडे काही कमी नाही म्हणून दावीद म्हणतो. आतापर्यंत एवढ्या वर्षात आयुष्यात मी पाहिलेली आहे नीतिमान लोकांना, त्याच्या संततीला काही कमी पडलं नाही. देवाच्या सेवकाची जी मुलं आहेत ती कधी भिकेला लागणार नाही, त्याला कधी काही कमी पडणार नाही, त्याला विपुल प्रमाणात परमेश्वर दे. जी देवाच्या सेवकांची मुलं आहेत, नीतिमान लोकांच्या मुलांना काहीच कमी पडणार नाही, त्यांची संतती भिकेला लागणार नाही, कधीच त्याला कोणापुढे हात पसरावी लागणार नाही, कारण परमेश्वर त्यांना आशीर्वादित करेल. म्हणून बायबल सांगते की तो नेहमी उदार असतो, तो उसरी देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. तो नीतिमान मनुष्य दान करतो, दानधर्म करतो, म्हणून त्याची मुलं नेहमी आशीर्वादित असतात. त्याच्या मुलांना काहीच कमी पडत नाही. परमेश्वर त्याच्या मुलांना सुद्धा भरपूर प्रमाणात देतो. काम करतो बाप आणि मुलांना देव आशीर्वाद जास्त देतो, कारण ते देवाच्या सेवकांची मुलं आहेत म्हणून देव आपल्या सेवकाच्या मुलांना काही कमी पडू देणार. बघा, इर्मियाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट, इर्मियाने लग्न केलं नव्हतं, लग्न करायला पण देवाने त्याला मनाई केली होती. हालेलुया, हालेलुया. इर्मिया 16 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने इर्मियाला म्हटलं, तू बायको करू नको, तुला या स्थळी पुत्र पण न होत आणि तुला कन्या पण न होत, लग्न करू नकोस. का म्हटलं होतं माहिती देवाने इर्मियाला? कारण त्यावेळी संपूर्ण इस्रायल एवढी पाडा करून नेण्यात येणार होते, बंदिवान होणार होते. कुठे? बाबेल देशामध्ये, आणि गुलामी चालवणार होते. पण इर्मियाच्या मुलांना पुढे त्रास होऊ नये म्हणून देवाने त्यावेळी इर्मियाला ताकीद दिली होती, लग्न करू नको. तुला मुलं नव्हतं, या देशावर अरिष्ट येणार आहे, या देशावर संकट येणार आहे, सर्व गुलाम बनून जाणार आहे. म्हणून तू थांब, तर तुझ्या मुलाबाळाला पीडा झाली, तुला पावणार नाही, आणि म्हणून तू आता लग्न करू नकोस. हालेलुया. देवा माहिती तू पुढे काय घडणार आहे, पण देवाने इर्मियाला थांबून सुद्धा ठेवलं होतं की लग्न करू नको, थांब. हालेलुया. इर्मियाच्या मुलाला काही त्रास होऊ नये पुढे जाऊन, म्हणून इर्मियाच्या देवाने लग्न करायला पण त्यावेळी मनाई केली होती. हालेलुया. देवाला पुढच्या भविष्यातल्या गोष्टी माहितीये की पुढे भविष्यात काय होणार, आणि पुढे भविष्यात इस्रायल लोक पाडा होऊन जाणार होते, आणि खरोखर तसं घडलं गेलं. 70 वर्ष इस्रायल लोक बंदिवान होते बाबेल
देशात. म्हणून देवाने तर आज्ञा दिली, कारण देव पिता संदेशाच्या कुटुंबाकडे पाहतो, संदेशाच्या संततीकडे पाहतो, की त्याला काही पीडा होऊ नये, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून देवाची नजर असते आपल्या सेवकांच्या मुलांवर. हालेलुया, हालेलुया. मग पुढे बायबल काय सांगते बघा त्या संबंधाने, की परमेश्वर या मुलाबाळांवर कशा प्रकारे अनुग्रह करतो आणि कशा प्रकारे त्यांना आशीर्वादित करतो. सोमरसेकामध्ये 112 अध्यायामध्ये 1 ते 2 वचनामध्ये तिकडे वचन काय सांगते पहा, परमेश्वराची स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये तू धरली, त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनाचा वंश आशीर्वाद युक्त होईल. जो मनुष्य देवाचे भय बाळगतो, देवाच्या आज्ञा पाळतो, प्रभूमध्ये त्याची संतती पृथ्वीवर काय होईल? पराक्रमी, शूरवीर बनेल. साधारण त्याची संतती होणार नाही, त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी संतती बनेल. बघा दावीद देवाची नियम पाळली म्हणून दावीदाचा मुलगा दिला शमून, साऱ्या जगात त्याचं नाव प्रसिद्ध झालं. शमूनाचं नाव साऱ्या जगामध्ये त्याचं नाव प्रसिद्ध झालं. अब्रामाचा मुलगा इसहाक, ज्याच्याद्वारे परमेश्वराने संतती वाढवली. दुष्काळात सुद्धा बघा साऱ्या जगात दुष्काळ पडला होता, पण इसहाकाला काही कमी नव्हतं. दुष्काळात इसहाकाने शेती केली आणि देवाने 100 पट त्याला उत्पन्न दिलं. अब्रामाचा मुलगा इसहाकाला, कारण तो अब्रामाचा मुलगा होता. इसहाकाचा मुलगा याकोब, याला प्रभूने इतकं आशीर्वादित केलं की त्याची संतती तर वाढवली, पण देवाने त्याला नाव सुद्धा बदलून दिलं. इस्रायल म्हणजे देवाचा सरदार, जो देवाचा खास मनुष्य बनला गेला. याकोबाची मुलं मात्र भले याकोबाच्या कोणत्याही मुलाने देवाची सेवा केली नाही, याकोबाच्या मुलाने कोणत्याही मुलाने सेवा केली नाही, पण याकोबाच्या मुलांना देवाने आशीर्वादित केलं, कारण त्यांच्यापासून पुढे येणारी संतती परमेश्वराचे सेवक बनणार, सेविका सेवक बनणार होते. म्हणून त्यांच्याद्वारे प्रभूने वंश स्थापित केले याकोबाच्या मुलापासून, आणि जगामध्ये त्यांची संख्या अधिकाधिक वाढवली परमेश्वराने. भरपूर लोकसंख्या आकाशातल्या तारे इतकी आणि समुद्राच्या वाळू इतकी प्रभूने संतती बनवली, आणि त्याच्यातून परमेश्वराचे सेवक जन्माला आले, आणि त्यांच्यातून ख्रिस्ताचा जन्म झाला. यहूदा वंशातून, दावीद घराण्यातून. हालेलुया. म्हणून जे देवाचे सेवक आहेत त्यांची जी मुलं आहेत ती आशीर्वादित मुलं आहेत म्हणून बायबल सांगते. ती परमेश्वराने आशीर्वाद दिलेली मुलं आहेत, आणि बायबल सांगते की पृथ्वीवर पराक्रमी होती, पराक्रमी पण होती, आणि वचन सांगते ते सरळ जनाचा वंश आशीर्वाद युक्त असेल. त्यांचा वंश म्हणजे सरळ परमेश्वराच्या मार्गात चालणारे धार्मिक लोक, त्यांचा जो वंश त्यांची संतती जे आशीर्वाद युक्त असेल, आशीर्वादित झालेली ती मुलं आहेत, त्यांच्यावर कोणती शाप येणार नाही, कारण ती आशीर्वाद युक्त मुले आहेत. देवा त्यांना आशीर्वाद देऊन ठेवले, कारण ती परमेश्वरची मुले, देवाची सेवा करणारी जी सेवक आहे त्यांची मुलं साधारण मुलं मिळत नाही, ती आशीर्वादित मुले, ती पराक्रमी होणार, शूरवीर बनणार, किंवा मात्र त्या मुलांच्या द्वारे संपूर्ण जगात देशात परमेश्वराची घोषणा होणार, किंवा त्यांच्याद्वारे लोकांना परमेश्वराची ओळख पटली जाणार, ती चांगलं नाव मिळवणार. जी लोक त्याला पाहतील ती म्हणतील परमेश्वराची मुलं, परमेश्वराच्या सेवकांची मुलं आहेत असं म्हणतील. हालेलुया, हालेलुया. बघा सोमरसहितामध्ये 49 अध्यायामध्ये 3 ते 4 वचनापर्यंत तिकडे दावीदा बाबतीत काय म्हटलेलं आहे पहा. म्हणजे सूर्याने आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे. मी आपला सेवक दावीद याच्याशी शपथ वाहिली, मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवी, तुझे राजस्थान सर्व पिढ्यासाठी स्थिर स्थापित. काय केलं करार देवाने दावीदाशी? तुझ्या संततीची परंपरा निरंतर राहील, तुझी संतती सर्वकाळ राहील. देवाने दावीदाशी करार केला. देवाने प्रवचन दिलं होतं तुझी संतती गादीवरून कधी फुटणार नाही. दावीदाचा मुलगा शमून माताला जरी बिघडला, ते शमूनाचा मुलगा रहाबा बिघडला, पण देवाने वचन दिलं होतं तुझी
जी संतती कायम बसली आणि देवाने खरोखर ती बसवली, आशीर्वादित केलं दाविदाच्या संततीला. पुन्हा 89 ते 35 वचनात, एकवर मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याच्या राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. चंद्राप्रमाणे ते सर्वकाळ टिकेल. आकाशातले साक्षीदार विश्वासनीय आहे. प्रभू म्हणतो दाविदाला मी कदापि दगा देणार नाही. त्याची संतती, त्याची मुलं, सूर्य आहे ना, चंद्र आहे ना, तोपर्यंत त्याची मुलं राहतील, त्याची संतती राहील. आकाशात साक्षीदार पण यासाठी ठेवलेले आहे. आकाशात साक्षीदार ठेवलेले आहे पुराव्यासहित की मी दाविदाच्या संततीला आशीर्वाद दिलेले. त्याची संतती कधी नष्ट होणार नाही, कधी नाहीशी होणार नाही. सूर्य आहे, चंद्र आहे, तोपर्यंत दाविदाची संतती राहील. स्तोत्र संहितामध्ये 18 अध्यायामध्ये 50 वचनामध्ये दावीद काय म्हणते पहा, वचनासाठी तो आपल्या राजाला मोठाने विजय देतो, आपल्या अभिषक्ताला दाविदाला व त्याच्या संततीला सर्वकाळ वात्सल्य दाखवितो. दावीद म्हणतो की परमेश्वर पिता मात्र मला विजय देतो आणि मला माझ्या मुलांना, माझ्या संततीला परमेश्वर वात्सल्य दाखवतो, प्रेम. दावीद काय म्हणतो, माझ्या संततीला, माझ्या मुलांना देव प्रेम दाखवतो, वात्सल्य दाखवतो. वात्सल्याने मात्र माझ्या मुलांना परमेश्वर जवळ करतो म्हणून दावीद म्हणतो. म्हणजे जे परमेश्वरचे सेवक आहेत त्यांच्या संततीला प्रभू आशीर्वादित करतो, त्यांच्या संततीला परमेश्वर अनुग्रहाने मात्र भरतो. पुढे वचन काय सांगते पहा, की देव आपल्या संततीला, म्हणजे सेवकाच्या संततीला, जे परमेश्वरामध्ये विश्वास लोक आहेत, नीतिमान, धार्मिक, त्यांच्या संततीला संरक्षण कसं देतो. नीतिसूत्रे 14 अध्यायामध्ये 26 वचना, परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्याच्यातही श्रद्धा असते त्याच्या मुलास ती आश्रयस्थान होते. परमेश्वराने की देवावर विश्वास ठेवल्याने, देवाचा भय बाळगल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्याची श्रद्धा परमेश्वरावर आहे, जो पूर्ण परमेश्वरावर विश्वास ठेवू नये त्याच्या मुलांसाठी बायबल सांगते ती श्रद्धा आश्रयस्थान बनते, संरक्षण कवच बनते. बघा, नीतिमान, धार्मिक लोक, प्रभूवर विश्वास ठेवणारे लोक, त्यांच्या मुलांसाठी देवाच्या सेवकाची श्रद्धा, नीतिमान लोकांचा भरोसा, धार्मिक लोकांचा विश्वास संरक्षण कवच बनतो त्यांच्या मुलांसाठी. मग त्यांची मुलं सुरक्षित असणार, कारण परमेश्वराचा हात त्यांच्यावर असणार, परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्यावर असणार, परमेश्वराच्या हाताची छाया त्यांच्यावर असणार. म्हणून आपण परमेश्वरामध्ये आहोत, देवाच्या सेवित आहोत, देवाची सेवा करत आहोत, देवाचं कार्य करत आहोत, तर आपली मुलं आशीर्वादित आहेत. आपली मुलं मात्र परमेश्वराने अनुग्रह दिलेली मुलं आहेत, परमेश्वराने सामर्थ्य दिलेली मुलं आहेत आणि अशांवर परमेश्वराचा अनुग्रह असणार. म्हणून पुढे वचन यशाया 44 अध्याय 3 वचना, कोणासाठी वचन मांडलेले बघा, कारण मी तुझी भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा होती. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन. काय सांगते देव पिता याकोबाला म्हणतो, मी तुझ्या मुलावर, तुझ्या मुलीवर माझ्या आत्म्याची, माझ्या आशीर्वादाची वृष्टी करेन, वर्षाव करेन. देवाची सेवा करणाऱ्या याकोबाला काय म्हणतो, याकोबा माझ्या सेवका, माझ्या निवडलेल्या माणसा भिवू नको, मी तुझ्या मुलांना आशीर्वादित करेन, तुझ्या मुलांना मी माझ्या पवित्र आत्म्याने भरेन, माझ्या आशीर्वादाने मी तुझ्या मुलाला भरेन. देव पिता म्हणतो, मी तुला निवडले ना, तू माझा सेवक आहेस ना, तू गर्भात होता तेव्हाच मी तुला घडवलं, पण आता तुझी जी संतती आहे ती संतती मी माझ्या आत्म्याने भरेन, आशीर्वादाने भरेन. देव पिता याकोबाला म्हणतो, म्हणजे देव पिता ज्या माणसाला निवडतो, देव पिता ज्याला आपल्या कार्यासाठी बोलवतो, त्याची संतती आशीर्वादी संतती असते. त्याची संतती साधारण संतती नसते, ती परमेश्वराच्या योजनेनुसार, परमेश्वराच्या वचनानुसार जन्मलेली असते. मग तो मुलगा असू दे या मुलगी असू दे, परमेश्वराच्या योजनेनुसार त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे देवाच्या योजनेप्रमाणे त्यांचा जन्म झाल्यामुळे परमेश्वर त्यांच्याद्वारे
कार्य करणं, देवाचा अनुग्रह त्यांच्यावर असणं, देवाचा आत्मा त्यांच्यावर असणं, देवाचं सामर्थ्य त्यांच्यावर असणं. हालेलुया. आपण देवाच्या योजनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे चालला तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर पिता आपल्याला आशीर्वादित करणार. जर खरोखर आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार तर. पुढे वचन काय सांगते पहा, सूत्रसंहितामध्ये 25 अध्याय 12 ते 13 वचनात, परमेश्वराचे भय करणारा असं मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. त्याचा जीव सुख समाधानाने राहील, त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील. काय सांगते? देवाचा भय करणारा असा कोण मनुष्य आहे? जो देवाचा मार्गावर चालत आहे असा कोण आहे? आणि जर आहे तर त्याची संतती, बायबल सांगते त्याचा जीव सुख समाधानात राहील आणि त्याची संतती, त्याचं वंशज पृथ्वीचे वतन पावतील. त्यांना काही कमी पडणार नाही. जे लोक देवाचं भय बाळगणारे, देवाच्या मार्गावर चालणारे, देवाचे धार्मिक लोक आहेत, त्यांच्या मुलांना काहीच कमी पडणार नाही. बायबल सांगते त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील, म्हणजे त्यांना काहीच कमी पडणार नाही. कुठल्या वस्तूची त्यांना कमी पडणार नाही. परमेश्वर त्यांना संपन्न आणि समृद्ध बनवणार. धार्मिक लोकांच्या संततीला प्रभू विपुल प्रमाणात आशीर्वादित करणार म्हणून बायबल सांगते. जी परमेश्वराच्या सेवकांची मुले आहेत ती परमेश्वराने आशीर्वाद दिलेली मुले आहेत आणि त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे, परमेश्वराचा अनुग्रह मात्र त्यांच्यावर आहे. ती देवाची मुलं असल्या कारणाने देवाची नजर सतत नेहमी त्यांच्यावर असते आणि देवाची नजर त्यांच्यावर असल्यामुळे तर काय हवं काय नको हे परमेश्वर पाहत असतो. मग जर त्यांना कोणी त्रास देते, त्यांची कोणी बदनामी करते तर परमेश्वर राग घेणार, देवाचा क्रोध मात्र भडकणार. म्हणून सावध राहा. परमेश्वराचे जे सेवक आहेत त्यांची मुलं आशीर्वादित मुले आहेत. बायबल सांगते की परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलेले, त्यांचा वंश टिकून राहील, त्याला काही कमी पडणार नाही. ती जिथे कुठे जातील तिथे ती आशीर्वादित होतील, कारण त्यांच्यावर परमेश्वराचा अनुग्रह आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आपण सर्व परमेश्वराची जर सेवा करत आहोत तर आपली संतती आशीर्वादित होईल. मग चला आपण सर्व परमेश्वराची सेवा करू, आपण सर्व परमेश्वराची सेवक सेविका बनू, म्हणजे आपली मुलं सुरक्षित राहतील, आपल्या मुलांवर देवाचा अनुग्रह राहील, देवाचा आशीर्वाद राहील आणि मग आपल्याला कसली चिंता नसणार, तर आपल्या मुलांना सांभाळणारा परमेश्वर आहे, आपल्या मुलांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो आपल्या मुलांना सुरक्षित ठेवेल आणि आपल्या मुलांची काळजी घेईल जर आपण परमेश्वराचं काम करणार, आपण प्रभूची सेवा करणार तर प्रभू आपल्या मुलांना सांभाळणार, आपल्या मुलांची काळजी घेणार, त्यांना सुरक्षित ठेवणार, त्यांना काय हवं नको ते सर्व काही मात्र परमेश्वर पाहणार जो आपण देवाचं काम करणार तेव्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाकडे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.